सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठे विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरे हाचे नेम अहर्निशे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. विठ्ठल विठ्ठल यंत प्रवेश मम वाचमिमां प्रसूतां. संजीव यज्ञ अखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशस्तचरण श्रवणत्वगाधीन, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरमपुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्धं, परब्रह्मलिङ्गं मजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरू दास तुका. कलावज्ञ जियो उद्धारार्थ तारम, कलांकांग तेजोधिकामोदिवृक्तम्. खलानिशवादापनो दाहदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमः ज्ञानेश्वरा, ओम नमः ज्ञानेश्वरा, ओम नमः ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं धन्यप्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा विठ्ठल 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 सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी आज सेवेकरता घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे लाडके असे असणारे देहूनिवासी असणारे जगतवंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा महाराज आणि नाम महात्म त्या ठिकाणी महाराज गाणारा असा अभंग अशा पद्धतीचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय एक सारासार विचार करायला सांगतात आणि दुसरं म्हणजे नाम कंठामध्ये त्या ठिकाणी धरायला सांगतात. नाम धरा कंठी विठोबाचे काय होईल तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. जे संकट तुमच्या जीवनामध्ये आहे ते संकट दूर जाईल, ते संकट नष्ट होईल भगवान परमात्म्याच्या नामाने. म्हणून तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम. तुम्ही मनुष्य देह म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला आहात. म्हणून या कुळामध्ये या मानव जातीमध्ये येऊन भगवान परमात्म्याचं नाव त्या ठिकाणी नामस्मरण करायला विसरू नका. शेवटी त्याचा लाभ त्या ठिकाणी महाराज सांगतात. त्याचा स्वतःचा उद्धार तर होतोच नामस्मरणाने, परंतु त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी नामस्मरणामुळे त्या ठिकाणी होतो. अशा या अर्थाचा महाराज अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 मुजे इंदापूर या गावामध्ये महाराज या ठिकाणी आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहाने महाराज या ठिकाणी प्रारंभ अशा पद्धतीने झालेला आहे. आपल्या जर पाहिलं तर समस्त जगाचा मालक त्या ठिकाणी मालक असणारा भगवान परमात्मा, या भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले. त्यामध्ये महाराज श्री रामचंद्र प्रभूंचा जर पाहिलं तर आजच्या दिवशीची ही महाराज नवमी हे औचित्य साधून पुढे त्या ठिकाणी हनुमान जयंतीपर्यंत या अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी महाराज समस्त गावकरी मंडळींच्या मोठ्या सहकार्याने आणि अन्नदानाच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून सगळ्या सेवेच्या माध्यमातून महाराज या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं महाराज या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं पारायण आहे. म्हणून ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप श्री ज्ञानोबाराय
जगतवंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री नाथबाबा श्री सद्गुरु क्षामनाथ महाराज वैकुंठवासी श्री सद्गुरु रामचंद्र आबा बोधले महाराज तसेच ज्यांचा खऱ्या अर्थाने कृपाशीर्वाद या सप्ताहाला लाभलेला आहे असे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराज या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन झालं. तसेच हनुमान भजनी मंडळ आणि इंद्रेश्वर भजनी मंडळ यांची महाराज या ठिकाणी दरवर्षी वर्षभर खऱ्या अर्थाने हे देवाचं भजन करण्याचं अविरत कार्य महाराज ही दोन्ही भजनी मंडळे या ठिकाणी गावामध्ये अशा पद्धतीने करतायत. तुम्ही सर्व खऱ्या अर्थाने श्रोते असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माता भगिनी असतील, संस्थेचे महाराज सगळे विद्यार्थी असतील, या सगळ्यांचे या ठिकाणी आभार अशा पद्धतीने व्यक्त करतो आणि आजच्या या सेवेकडे महाराज या ठिकाणी वळतो. विठ्ठल 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 या अभंगामध्ये महाराज या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला नामाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगतात. मग जे सांगतात, जे काही खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये महाराज सांगितलेले ते कुणाकरता सांगितलेले ओ अगदी विचार जर केला तर महाराज मानवापासून ब्रह्मलोकापर्यंत जरी त्या ठिकाणी तुम्ही म्हणले तरी हा उपदेश सगळ्यांनाच त्या ठिकाणी महाराज होतो. परंतु विशेषतः पाहिलं तर जे तुकोबारायांचं या अभंगामध्ये म्हणणं आहे ते नेमकं कुणा करता आहे असं जर विचार केला तर विशेषत्वाने महाराज आपल्याला म्हणता येईल या अभंगामध्ये की ज्याचं जीवन हे दुःखामध्ये पडलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि असं दुःख ज्याला नको वाटते, अशा दुःखातून संकटातून ज्याला खरंच बाहेर पडण्याची इच्छा आहे, त्याच्याकरता महाराज या ठिकाणी तुकोबारायांनी या नामाचं महत्त्व महाराज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण भगवान परमात्मा म्हणतात जववरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना तववरी या साधना भजावेची लागे. मग हा विचार कुणा करताय तर एक सांगता येत नाही येतं की जोपर्यंत मनाला बोध होत नाही बर का, जोपर्यंत मनाला जे सत आहे ते सतरूपाने यथार्थ दृष्टीने कळत नाही तोपर्यंत महाराज त्याला जीही साधनं आहेत या साधनाचा अवलंब जीवनामध्ये करावाच अशा पद्धतीने लागणार आहे. म्हणून जर पाहिलं तर ज्याचं जीवन संकटामध्ये आहे त्याला महाराज या ठिकाणी उपदेश करतात. कारण असे ज्याला आपण मनुष्य देह म्हणतो याच्याबद्दल जर विचारच जर करायचा ठरला तर झाला असं की एक जण बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर त्याने असे जांभळे विकत घेतले आणि जांभळं विकत घेता घेता चुकून त्या जांभळाबरोबर एक भुंगा सुद्धा त्याच्यामध्ये आला. त्याचा कलर असा जांभळासारखाच असल्यामुळे त्याला काय ओळखू आलं नाही. त्याने आपलं पिशवीत टाकलं, पिशवी घेऊन गेला आणि निवांत एका झाडाखाली ती जांभळाची पिशवी काढला, एक काढून खायचा. असं खाता खाता नेमकं त्याच्या हातामध्ये भुंगा आला. काय आला? भुंगा आला. भुंगा आल्यानंतर त्याने बघितलं आणि तो बुई 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 करायला लागल्यावर म्हणला, नाही म्हणला तुला मी विकत घेतलेलं आहे म्हणला, मी म्हणला खाऊन टाकणार. त्याने भुंगा खाऊन टाकला. पण त्याचा परिणाम महाराज असा झाला त्याचं सगळं तोंड त्या ठिकाणी सुजलं. तसं आपण सुद्धा ज्या वेळेला जीवनामध्ये या ठिकाणी आलेलो आहेत, पाप पुण्याने रचित अशा पद्धतीने आलेलो आहेत आणि ज्या संसारामध्ये आलेलो आहेत
त्याचं वर्णन ज्ञानोबा त्या ठिकाणी करतात. चहूकडे जळत वनवा आणि तेथोनी न निघिजे केवी पांडवा, तैसा असोनी सोपद्रवा न भजिजे माते. जो संसार आपण पाप पुण्याने रचित या जगामध्ये आलेलो आहेत, याचं एक विशेषत्व महाराज असे की याचा स्वभाव असा आहे की ते दुःखच देतं महाराज शेवटपर्यंत. कारण असे दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज त्याचं काय आहे स्वरूपच महाराज तसं आहे. त्याचं संसाराचं स्वरूप कसं आहे, दुःखच देणं महाराज आहे. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. जसं एक जणाचं नाव महाराज सूर्यकांत होतं. काय होतं? सूर्यकांत. आणि नेमकं महाराज नाव सूर्यकांत, परंतु तो एवढा काळा होता की दिवसा सुद्धा त्याला बॅटरी लागून पाहावं लागायचं. मग त्याला वाईट वाटायचं, म्हणायचं नाव सूर्यकांत. म्हणलं हे एकतर नाव तरी म्हणले बदलायला पाहिजे, पण म्हणलं असं करू त्याच्या अगोदर नावासारखं म्हणले हो. म्हणून त्याने काय केलं, 10-15 साबण आणली. लक्स, हमाम, लॅकबॉय, संतूर ही सगळे साबण महाराज घेऊन म्हणला घरचं सगळं पाणी संपून म्हणून तळ्यावर गेला महाराज. तो तळ्यावर गेल्यानंतर सकाळपासून दिवस मावळेपर्यंत त्याने काय केले, 10-15 साबण सगळ्या अंगाला लावून 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 काय व्हायचं होतं, गोरं व्हायचं होतं. आणि अक्षरशः दिवस मावळला. मग मला सांगा तो होईल का हो गोरा? नाही होईल. उलट कसा होईल, कुरकुरीत अशा पद्धतीने होईल. म्हणजे काय, जे स्वरूप असतं त्या स्वरूपामध्ये बदल त्या ठिकाणी करता येत नाही. तसं या संसाराचं स्वरूपच महाराज दुःख देणं आहे. म्हणून त्या ठिकाणी चहूकडे जळत वनवा आणि तेथोनी न निघिजे पांडवा, तैसा असोनी सोपद्रवा न भजिजे माझे. सोपद्रवा म्हणजे उपद्रव, दुःख देणारा हा महाराज संसार त्या ठिकाणी आहे. मग याच्यामधून जर का खऱ्या अर्थाने निष्ठायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय उपाय केला पाहिजे हो? आपलं जीवन सुखी होण्याकरता आपण किती पळतो? काय असते आपल्या जीवनामध्ये अपेक्षा? एकच असते की माझं जीवन सुखी व्हावं आणि जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी नकोय. मी सुखी असावं, त्यामध्ये कुटुंब सुखी असावं आपलं,
ही माणसाची काय असते, एक इच्छा महाराज असते आणि त्याच्याने महाराज तो त्या ठिकाणी पुढे पाऊल टाकी त्या ठिकाणी जगत असतो. परंतु मला सांगा त्याचं जीवन सुखी होतं? तसं पाहिलं या जगामध्ये, या जगाचाच विचार केला तर वरचढ कोठे आहे, एक आहे एक नाही. कुठं त्या ठिकाणी भरपूर ऐश्वर्य आपल्याला पाहायला भेटेल, पण त्या ठिकाणी आरोग्य पाहायला त्या ठिकाणी भेटणार नाही. कुठं आरोग्य भरपूर पाहायला भेटेल, परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वैभव पाहायला भेटणार नाही. या जगतामध्ये कुठं ना कुठं उणेपणा खऱ्या अर्थाने आपल्याला दिसतो. मग परिपूर्णता कशाने जर येत असेल तर महाराज या अभंगामध्ये ही परिपूर्णता येण्याकरता त्या ठिकाणी 2 मार्ग सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सारासार विचार करावो मोठे, 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 सारासार विचार करावो मोठे. नाम धरो कंठी विठोबाचे, नाम धरो कंठी विठोबाचे, नाम धरो कंठी विठोबाचे, नाम धरो कंठी विठोबाचे, दयाच्या चित्ताने निर्जन संकट, 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 दयाच्या सारासार विचार करावो मोठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी, सारासार विचार करावो मोठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात एकतर सारासार विचार करा किंवा नाम कंठामध्ये धारण करा. का नाम धारण करायला सांगतात तर महाराज जो नाम घेतो, जो नाम जप करणारा आहे तो महाराज त्या ठिकाणी देवाला आवडतो. त्याची आवड महाराज कौतुक देवाला वाटतं, देवाचं प्रेम त्याच्यावरती महाराज असतं. आणि असे जे ज्याला आवडतं ते महाराज त्या ठिकाणी केलं पाहिजे. मला सांगा माणसाला लाथा मारणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. परंतु एखाद्याच्या अंगामध्ये वाद जर झाला, बरं का, एखाद्याच्या अंगामध्ये वाद झाला तर महाराज त्याला लाथा मारल्यावर उलट बरं वाटतंय. त्याला 2-3 लाथा मारल्या तरी ते म्हणतंय अनेक 2-4 लाथा मार. म्हणजे सांगायचंय तसं भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर महाराज भगवान परमात्म्याला नाम घेणारे त्या ठिकाणी फार आवडतात. आणि जे देवाला आवडतं ते माणसाने महाराज करावं. म्हणून असे माझ्या मनाला असं वाटतं, माझ्या मनाला परमार्थ अशा पद्धतीने करावा वाटतो
या परमार्थामध्ये मनाला महाराज त्या ठिकाणी नाही. मनाला फक्त काय करायचंय, स्थिर करायचंय, मनाला जिंकायचंय आणि त्या मनाला भगवान परमात्म्याच्या चरणावरती महाराज त्या ठिकाणी स्थिर करायचंय. परंतु एखादा जसं मनामध्ये वाटतंय तसा जर प्रवास करू लागला तर मग मात्र त्याचा प्रवास साध्यापर्यंत महाराज पोहोचू शकत नाही. महाराज मनोमार्गे गेला तेथेही मुक्काला, मनोमार्गे गेला तेथेही मुक्काला, मनोमार्गे गेला तेथेही मुक्काला, मनोमार्गे गेला तेथेही मुक्काला. हरिपाठ फिरवला तोची धन्य, हरिपाठ फिरवला तोची धन्य, हरिपाठ फिरवला तोची धन्य, हरिपाठ फिरवला तोची धन्य. तेथेची मुकला. त्याचा पुढचा प्रवास महाराज मनाने गेलं तर संपतो. म्हणून जे देवाला आवडतं ते महाराज करावं. आवड देवाची तो ऐका प्रकार, 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 आवड देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, नामाचा उच्चार तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा, 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 तुळशी माळा तुळशी माळा गोपीचंद टिळा, तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा. म्हणून महाराज जे देवाला आवडतं ते महाराज त्या ठिकाणी करावं. झालं असं की रामायणामध्ये महाराज प्रसंग असा घडला की कैकेयीने वर मागून घेतला, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा नये समाचार त्यांचा आम्हा. कुणाबद्दल? एकाच ज्येष्ठ त्या ठिकाणी रामप्रभूबद्दल तिने त्या ठिकाणी मागून घेतलं की जे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांना वनवासामध्ये पाठवा. आणि झालं असं की रामप्रभू निघाले, परंतु सीतामाता त्या ठिकाणी महाराज म्हणाल्या मला सुद्धा म्हणले यायचंय. परंतु येण्याचं काय कारण होतं महाराज? एकच कारण होतं, रामप्रभू महाराज त्या ठिकाणी राजपुत्र अशा पद्धतीने होते आणि राजघराण्यातले असल्यामुळे महाराज हजारो नौकर त्या ठिकाणी हाताखाली होते त्यांची. परंतु सीतामातेंची महाराज एक इच्छा अशी व्हायची की प्रभूंची सेवा आपल्याकडून म्हणावी, अशी आपल्याला म्हणले काही करता येत नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की ही आता मात्र संधी आहे की आता मात्र प्रभूंची सेवा आपल्याला जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल. सीतामाता निघाल्या पुढे, मग मात्र लक्ष्मणजींनी सुद्धा त्या ठिकाणी येण्याचं ठरवलं. हे तिघजण महाराज त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्यानंतर मग मात्र प्रवास करत करत नाशिकला पंचवटीमध्ये महाराज आले. पंचवटीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी
सहज त्या ठिकाणी रामप्रभू आणि सीतामाता महाराज बोलत बसलेले. त्या ह्याच्यामध्ये रामप्रभू म्हणाले, हे बघ म्हणले सीते, की म्हणले मी जो अवतार म्हणले धारण केलेला आहे त्या अवतारामध्ये काही माझी प्रयोजन आहेत म्हणले, काही माझी प्रयोजन आहेत आणि ते प्रयोजन अवतारातलं कार्याला आरंभ जर कधी होत असेल तर तुझा आणि माझा जर वियोग घडला तरच म्हणले माझा जो खऱ्या अर्थाने ह्या अवतार झालेला आहे आणि ह्या अवतारातलं कार्य जे राहिलेले ते पुढे त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तुझा आणि माझा जर वियोग त्या ठिकाणी नाही झाला तर मग मात्र ह्या अवतारातलं कार्य माझं त्या ठिकाणी तसंच राहणार आहे. कोण म्हणतायत? रामप्रभू सीतामातेला महाराज सांगतायत. मग असं सांगितल्यानंतर सीतामातेला वाईट वाटलं महाराज आणि मग मात्र सीतामाता तयार झाली, ठीक आहे म्हणले. परंतु ज्या वेळेला आपण म्हणतो रावणाने त्या ठिकाणी सीतामातेला अपहरण केलं, परंतु महाराज ती एकतर छाया त्या ठिकाणी होते. असणाऱ्या सीते त्या ठिकाणी सीतामातेचं जर सामर्थ्य महाराज पाहिलं तर ज्या वेळेला अगदी लहानच होत्या बरं का, अगदी लहान म्हणजे काय जवळजवळ पहिले जायचं सुद्धा वय नसन एवढ्या लहान होत्या. जनकाच्या दरबारामध्ये महाराज भगवान शंकराचा असणारा धनुष्य परशुरामाला त्यांनी दिलेला तो धनुष्य महाराज त्या ठिकाणी होता. परंतु असं होतं तो काय धनुष्य सामान्य नव्हता, कुणाला पण उचलत नव्हता बरं का. तो तर तसा कुणाला परशुरामाशिवाय उचलतच नव्हता तो धनुष्य. ते सामर्थ्य फक्त परशुरामाच्याच ठिकाणी होतं म्हणून कोण हलवू शकत नव्हतं. थोडी त्याची साफसफाई नुसता एवढा किंचित हलवण्याकरता सुद्धा हजारो त्या ठिकाणी सैन्य माणसं बोलवून महाराज त्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी त्याला त्या ठिकाणी झाडून पुसून घ्यावं लागायचं. परंतु ज्या वेळेला सीतामाता त्या महालामध्ये खेळत खेळत काय करायच्या, सहजच तो धनुष्य उचलायच्या आणि जशी लहान मुलं एखादी काठी घेतात आणि गोडा गोडा खेळतात महाराज असं दुरळा उडवीत रोडने, तसं महाराज त्या गोडा गोडा खेळायच्या. आणि तो धनुष्य महाराज रावणाने उचलण्याचा प्रयत्न केला, एक बाजू उचलली महाराज त्याचं वजनच त्याला पेललं नाही, असा पल्ला महाराज छातीवर बरं का, वर छातीवर धनुष्य महाराज त्याच्या पल्ला. शेवटी त्या ठिकाणी हजारो माणसं बोलवून तो धनुष्य उचलून बाजूला ठेवला. मग आता तर सीतामाता किती मोठ्या झालेल्या होत्या काय ताकद होते महाराज आदिमाया आद्या शक्तीला त्या ठिकाणी हात लावायचे बरं का. म्हणून पण त्या ठिकाणी काय ठेवला होता की ही जी कन्या आहे म्हणजे सीतामाता ही काय सामान्य नाही, ही आदिशक्ती आदिमाया आहे हे जनकाने ओळखलं होतं. आणि मग मात्र हिला पती स्वरूप जर कोण असेल तर हिच्याच तोडीचा असावा पाहिजे म्हणून पण काय होता, नुसती धनुष्याला दुरी महाराज बांधायची परंतु तो हालतच नव्हता बरं का. एवढा तो धनुष्य खऱ्या अर्थाने असणारा. परंतु असे की ज्या वेळेला ही छायेची म्हणजे जी छाया सीतामातेची रावण जो हरण घेऊन करून चाललेला होता, अपहरण त्या ठिकाणी घेऊन लंकेला चालला होता, ते फक्त काय होतं तेवढ्यापुरतं देवाचं कार्य पुढे ढकलण्याकरता महाराज होतं. म्हणजे काय, देवाची रामप्रभूंची इच्छा होती म्हणून त्या ठिकाणी महाराज हे सगळं घडलेले. मग सगळं त्या ठिकाणी रामप्रभूंनी सुद्धा सीता सीता म्हणून त्या ठिकाणी आठवण काढणं हे सगळं पाहिलं तर ठरवून त्या ठिकाणी देवाने हे महाराज त्या ठिकाणी अवतारामध्ये कार्य केलेले. परंतु सीतामाता त्या ठिकाणी असं का वागल्या याला एकच कारण, प्रभूंची महाराज इच्छा होती. सांगायचंय काय, जे देवाला आवडतं तेच आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करावं. विठ्ठल म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जीवनामध्ये तरी जडजडोनी वहिला निघ या भक्तीच्या वाटे लाग तरी पावसी अव्यंग निजधाम माझे बरं का.
म्हणून जर आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून जर का खऱ्या अर्थाने कशाने होत असेल तर महाराज असे काही जणांचा परिचय हा शब्दाने महाराज होत असतो. व्यवहारामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाला फार मोठं महात्म्य आहे बरं का, त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. परंतु परमार्थामध्ये शाब्दिक प्रमाणाला त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. म्हणून शब्द प्रमाण जर पाहिलं तर जो महावाक्याचा बोध होतो, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म, हा शब्दाच्याच माध्यमातून त्या ठिकाणी होतो. तसा काही जणांचा परिचय हा अस्तित्वाने सुद्धा महाराज या जगामध्ये होतो. अस्तित्वाने कसा, दिसत नसलं तरी मानावं लागतं महाराज. कसं मानावं लागतं तुम्हाला सांगतो. नेमकं कोरोनाच्या काळामध्ये एक जणाचं लग्न महाराज जमलं आणि तो त्या ठिकाणी आपल्या आजोबाकडे गेला महाराज मोठ्या आनंदाने. आजोबाला म्हणाला, आजोबा म्हणलं माझं लग्न त्या ठिकाणी जमलं. ते आजोबा म्हणाले, बरं झालं बाबा, असा हा कोरोनाचा काळ म्हणले चालू आहे, म्हणले मी वर जायच्या अगोदर म्हणले तुझं लग्न त्या ठिकाणी म्हणले बघून जाईल. तो नातू म्हणाला, पण म्हणला तुम्हाला येता येणार नाही. म्हणले का? म्हणले नवरीच्या त्या ठिकाणी वल्लाने आट घातली की कोरोना म्हाताऱ्या माणसाला लवकर होतो, म्हणून कुणी म्हातारी माणसं आणू नका, नाहीतर लग्न मोडन. म्हणून म्हणले तुम्हाला लग्नाला येता येणार नाही. आणि मग मात्र त्याचा आजोबा म्हणाला, म्हणले काही हो बाबा, म्हणले कसंही नाही, पण म्हणले तुझ्या लग्नाला म्हणले मी येणार म्हणजे येणार. आणि शेवटी मग मात्र विचार ठरला, म्हणले असं करू, तुम्हाला गाडीमध्ये नेऊ, तुम्ही गाडीमध्येच लपून बसा आणि लग्न पहा म्हणले. गाडीमध्ये महाराज ते सगळे बसले, गाडी निघाली. निघाल्यानंतर एक जण म्हणला, म्हणले तिकडल्या माणसाने जर हळूच गाडीमध्ये बघितलं तर. मग दुसरा म्हणाला, म्हणले असं करू, म्हणले ह्यांना पोत्यामध्ये घालू म्हणले. मग काय केलं, पोत्यामध्ये महाराज घातलं. गाडी गेली. गाडी गेल्यानंतर बँड वगैरे सगळा वाजू लागला, सगळे नाचू लागले. तेवढ्यामध्ये त्या मुलीचा वडील आला. म्हणले कोण आलेलं काय याच्यामध्ये म्हातार? म्हणले कुणी नाही, म्हणले सगळे तरुणी आलेलो आहेत. बरं ठीक आहे. पुन्हा थोड्या वेळाने महाराज त्या मुलीचा वडील आला. म्हणला आपली आणखी एक आट आहे म्हणला. म्हणले काय आट आहे? म्हणले आमच्या गावची नदी जोपर्यंत तुपाने वाहती म्हणले तुम्ही करून देत नाही तोवर म्हणला लग्न होणार नाही. त्या मुलाने महाराज डोक्याला हात लावला. म्हणला पाण्याने पण म्हणे नाही, हा कशाने म्हणतोय, तुपाने वाहती करून द्या. आणि मग मात्र सगळं महाराज वराट परत निघालं म्हणले. आणि परत निघाल्यानंतर सगळे गाडीत बसले. गाडी चालू झाली. तेवढ्यात आजोबाने विचारलं, का रे बाबा झालं का लग्न? नातू म्हणाला, आजोबा म्हणले कशाचं होतंय? म्हणले का? म्हणले मुलीचा वडील म्हणले लय हट्टी. म्हणले का, काय झालं? तो म्हणतोय की गावची नदी त्यांच्या तुपाने वाहती करा. त्याचा आजोबा म्हणला, म्हणले त्याच्यात काय एवढं अवघड आहे बाबा, एवढ्या गोष्टीसाठी कुठं लग्न मोडीत असते? तो म्हणला, आजोबा तुपाने पाण्याने नाही. अरे म्हणले बोलव म्हणले कोण निरोप घेऊन आलता? निरोप घेऊन आलेल्याला बोलवलं. म्हणले सांग म्हणले माझा निरोप त्याला परत. म्हणले तुमची नदी पाण्याने वाहतीये, त्याच्यातलं पहिलं पाणी खाली करून द्या, मग म्हणले आम्ही तुपाने वाहती करू. तो गेला महाराज, त्याने सांगितलं तसं. म्हणले तुमच्या गावची नदी पाण्याने वाहते, त्याच्यातलं पाणी खाली करून द्या, म्हणले मग आम्ही तुपाने वाहती करू. त्या मुलीचा वडील म्हणाला, अरे बाबा नुसती डोक्याची केस पांढरी होणं वेगळं आणि अनुभवाने पांढरी होणं वेगळं. तुमच्या बरोबर म्हणले एक तरी म्हातारा आलेले म्हणले, त्याशिवाय म्हणले ह्याचं उत्तर म्हणले हे कोड सुटतच नव्हतं बरं का. म्हणून काही जणांचा परिचय हा अस्तित्वाने होतो महाराज. त्यामध्ये चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोलवितो हरिविन बर का. मग या जगाचा मालक त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. या भगवान परमात्म्यालाच महाराज त्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण.
देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. महाराज हे जे सगळं सामर्थ्य आपण चालतोय बोलतोय हे कुणाचं असेल तर महाराज देवाचंच त्या ठिकाणी आपल्याला हे मिळालेलं सामर्थ्य आहे. म्हणून जीवनामध्ये महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं तर ज्ञानोबा म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. महाराज देवाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं वागावं हे सुद्धा शिकवलं. संकट काळी कसं उभारावं हे सुद्धा शिकवलं. देवाच्या जीवनात जशी आपल्या जीवनात संकट येतात तसे आलेले आहेत महाराज. बरं का, कारागृहात जन्म झाला, तिथून गोकुळात आले, तिथं राक्षस मारायला येऊ लागले. तिथून त्या ठिकाणी मथुरेला गेले, तिथं कंसाला मारलं, तिथंही त्या ठिकाणी आक्रमण होऊ लागले. शेवटी मग मात्र द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर तिथं राहू लागले. बरं का, तिथं राहिल्यानंतर मग मात्र कुटुंब का थोडं होतं का हो, 56 कोटी महाराज यादव होते. परंतु महाराज असं पुन्हा झालं की यांच्यात आपापसात कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला, भांडणं त्या ठिकाणी लागले आणि युद्ध महाराज त्यांच्यामध्ये लागलं. आणि परिणाम महाराज असा झाला की देवाने सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराज कुणी ऐकलं नाही. बरं का, कुणी ऐकलं नाही. शेवटी मग म्हणले तुमचं कर्म बाबा तुमच्यापाशी, तुमचं म्हणले जसं होईल तसं तुमचं कर्म तुमच्या बरोबर. परंतु 56 कोटी यादव त्या ठिकाणी एवढं मोठं देवाचं कुटुंब, शेवटी महाराज कुणी शिल्लक राहिलं नाही. परंतु अशाही वेळेला देवापाशी ज्ञान आणि वैराग्य अशा 2 गोष्टी आहेत महाराज. त्यावेळेला सुद्धा देव आनंदामध्ये अशा पद्धतीने होते, आपल्या समाधी अवस्थेमध्ये होते. देवाचं ज्ञान महाराज असे की अर्जुनाला त्या ठिकाणी युद्धाच्या प्रसंगामध्ये महाराज समोर अशा पद्धतीने आपले गुरुवर्य त्यांनी पाहिले आणि डोळ्यामध्ये अश्रू त्याच्या उभे राहिले. शेवटी देवाला शरण गेला आणि मग मात्र भगवान परमात्मा म्हणाले, अर्जुना काही काळजी करू नको, म्हणले मी असं ज्ञान तुला देतो बरं का, या युद्धामध्ये तू उभा असशील, युद्ध तुझं शरीर करत असेल, परंतु तू आतमध्ये समाधानी आणि आनंदामध्ये अशा पद्धतीने असशील. हे महाराज भगवान परमात्म्याच्या ज्ञानाचं सामर्थ्य. आणि हे ज्ञान कशाने प्राप्त होतं तर हे ज्ञान भगवान परमात्मा म्हणतात माझ्या नामाने प्राप्त होतं. तेषाम सतत युक्तानाम भजंताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगंतम यम उपयांती ते. तेषाम सतत युक्तानाम, बरं का, युक्ता नाम जे माझं नामस्मरण सतत अशा पद्धतीने घेतात त्यांना मी माझं ज्ञान अशा पद्धतीने मी देतो. आणि हेच ज्ञान काय करतो, माणसाला महाराज जीवनामध्ये आपल्या स्वस्वरूपाची ओळख महाराज करून देतो. विठ्ठल म्हणून मनुष्याने महाराज आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी परमार्थाला जाण्याच्या अगोदर पाळल्या पाहिजेत. म्हणजे सुरुवात कशी करायची, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. बरं का, युक्त आहार माणसाचा आहार चांगला पाहिजे महाराज. बरं का, आहार किती घ्यावा याचं सुद्धा प्रमाण आहे. एक जण काय करायचा, असा कडदुडा पोटाला बांधायचा बरं का, आणि मग मात्र जेवण करायचा आणि कडदुडा तुटला बरं का की म्हणायचा जेवण झालं. परंतु असं व्हायचं काय वेळेला तो कडदुडाची गाठात पॅक दिली महाराज, तो तुटत नव्हता, परंतु आतमधून तातडीने संदेश यायचा ढेकरच्या माध्यमातून, आता अन्न पाठवू नका, सगळं गोंडावून म्हणले पॅक झालेलं आहे. आणि तरी सुद्धा पुन्हा अन्नाच्या माध्यमातून पुन्हा अनेक पार्सल त्या ठिकाणी पाठवलं
की मग मात्र अतिशय अर्जंट असा त्या ठिकाणी कॉल येतो, तो असा येतो वांतीच्या माध्यमातून, बरं का. म्हणजे माणसाचा आहार सुद्धा कसा असावा, सात्विक असावा. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी भासर बहुनिद्रा भाषण, बरं का. बहुनिद्रा आणि भाषण त्या ठिकाणी म्हणजे जे नाहीत ते त्या ठिकाणी माणसाने उभं काही बोलू नये, बरं का. मग काय बोलावं, वर्णाविद्य थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविद्य थोरी एका विषयाचे, वर्णाविद्य थोरी एका विठ्ठलाची, एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची, वर्णाविद्य थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये, वर्णाविद्य थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वानू नये, बर का. कीर्ती महाराज मानवाची स्तुती करू नये, एवढंच काय, स्वतःची स्तुती सुद्धा महाराज आपल्या मुखाने करू नये आणि स्वतःची स्तुती सुद्धा आपल्या कानाने महाराज ऐकू नये. जर स्तुतीच ऐकायची असेल तर भगवान परमात्म्याची स्तुती ऐका. वर्णनच करायचं असेल तर संतांचं वर्णन करा, भगवान परमात्म्याचं वर्णन करा, संतांची कीर्ती ऐका, देवाची कीर्ती ऐका. परंतु स्वतःची कीर्ती कधी तोंडाने सांगू नका आणि स्वतःचा मोठेपणा कधी आपल्या कानाने सुद्धा महाराज ऐकू नका. मग मात्र महाराज ही काहेत या इंद्रियाला दिलेली महाराज अशी वळणं आपण दिली पाहिजेत की बाबांनो, अरे कुणाचं वाईट त्या ठिकाणी बोलू नको, कुणाबद्दल त्या ठिकाणी वाईट ऐकूच नका आणि कुणाबद्दल वाईट बोलूच नका. आपोआप महाराज या ठिकाणी अंतःकरण तुमचं शुद्ध नामाने होईल आणि मग मात्र परमात्म्याची जशी मूर्ती हा परब्रह्म तत्वामध्ये आहे. परमात्मा कुठे आहे हो, तर शास्त्र सांगतं ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य वयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य कांतिकस्य च. भगवान परमात्मा सगळ्या जगामध्ये व्याप्त अशा पद्धतीने आहे, फक्त आपल्याला काय नाही त्याची अनुभूती नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही उरला, रित ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही उरला, आज त्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलाचे विठ्ठलाने, विठ्ठलाचे विठ्ठलाने, विठ्ठल स्थळी स्थळी भरला, ठाव नाही उरला, आज त्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता
ठाव नाही उरला. जसा महाराज भगवान परमात्मा सगळ्या जगामध्ये व्यापते तसं आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा आहे महाराज. परंतु काय झालेलं आहे तर स्वस्वरूपाचं ज्या वेळेला अज्ञान होतं त्या वेळेला मी जन्मणारा आहे, मला दुःख आहे, मी मरणारा आहे, ह्या भावना महाराज निर्माण होतात. मग माणसाच्या या भावना निर्माण झालं की जीवन कसं होतं सांगतो. कबीर महाराज सहज निघालेले आणि निघाल्यानंतर महाराज कबीर महाराजांनी एका डोहामध्ये पाहिलं एक मासा होता आणि तो मासा त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये असताना त्याला महाराज तहान लागलेली होती. तहान लागल्यामुळं त्या ठिकाणी तो पाणी 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 असं करत होता. कबीर महाराजांनी महाराज ते पाहिलं आणि हसू लागले. म्हणतायत पाणी में मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हाशी. बर का, आत्मज्ञान बिन नर भटकत हे कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञान आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला भटकावं लागते सुखाच्या शोधा करता. कहा मथुरा कहा काशी. परंतु आपल्याला काय करायचंय, ऐसा कर घर आवे राम सब छूट ही वंदे काम. काहे को गोते खाता जब तो आपला विस्मरण न होता. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामो आणि असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरे. भगवान परमात्मा म्हणतायत की मी मानवाच्या अंतकरणामध्येच आहे परंतु भ्रांताशी कामो विषयावरे. अज्ञानामुळे जो भ्रम त्याला निर्माण झालेला आहे त्यामुळे महाराज तो मला यथार्थ स्वरूपाने ओळखत नाही. मग ओळख कशाने होईल तर महाराज एक तर ओळख भगवान परमात्म्याच्या नामाने होईल, नाही नामाने झाली तर विचाराने होईल. सारासार विचाराने महाराज देवाची सुद्धा ओळख होते. मग विचार म्हणजे काय तुम्ही म्हणसाल, मग ज्ञान विचारही सांगितला नामही सांगितलं, नेमकं दोन दोन कशामुळे सांगितलं तर असे दोन मार्ग आहेत म्हणून दोन सांगितले. एक म्हणजे महाराज विहंगम मार्ग आहे आणि दुसरा म्हणजे पिपिलिका मार्ग आहे. विहंगम मार्ग म्हणजे ज्याला विहंगम पक्षी जसा आकाशामध्ये झेप घेतो आणि झाडावरचं फळ त्या ठिकाणी खातो तसं पिपिलिका म्हणजे मुंगी, तिलाही त्याच फळापर्यंत जायचंय. पण दोन्हीमध्ये काय, एकाच फळापर्यंत जाणार आहे पण थोडा उशीर आहे. एक लवकर जाणार आहे आणि एकाला काय लागणार आहे, उशीर महाराज त्या ठिकाणी लागणार आहे. मग विहंगम मार्गाने काय होतं तर तात्काळ ज्ञान अशा पद्धतीने महाराज होतं बरं का. मग ते ज्ञान पैगा बरवे आणि जरी मनी अर्थी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञान का प्राप्त करून घ्यायला सांगितलं, ज्ञानामध्ये असं सामर्थ्य आहे. ज्ञानेविन मोक्ष नो हे हा सिद्धांत, ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती महाराज सांगितलेली नाही. म्हणून ज्ञानाने तात्काळ महाराज त्या ठिकाणी मनुष्य काय होतो, सगळ्या संकटातून दुःखातून महाराज बाहेर पडतो. आणि त्यानंतर एक साधन आहे ते म्हणजे नाम बरं का. नाम सुद्धा कसे एक ना एक दिवस भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत नेण्याचं सामर्थ्य कशामध्ये, नामामध्ये महाराज त्या ठिकाणी आहे. म्हणून राम नये त्या ठिकाणी राम नामाविन जे तोंड ते जाणावे चर्मकुंड भीतरी जिव्हा ते चामखंड असत्य काटे काटिले बरं का. रामनामाशिवाय असणार त्या ठिकाणी तोंड सुद्धा त्याला चर्मकुंड अशा पद्धतीने म्हणलेलं आहे. मग भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी का घ्यायचं तर महाराज असे माणसाला दोन गोष्टीचं अज्ञान सांगितलेले. कोणत्या गोष्टीचं, धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपुरुषत्वम वेद प्रणव हा असं सांगितलेले. माणसाला धर्म आणि ब्रह्म या दोन गोष्टीचं अज्ञान हे जन्मताच महाराज सांगितलेलं आहे. मग याचं ज्ञान करून देण्याचं कार्य त्या ठिकाणी कशामध्ये आहे, वेदामध्ये आहे. आणि हे ज्ञान त्या ठिकाणी या ज्ञानाचा अधिकारी होण्याकरता
नामस्मरणापासून सुरुवात करावी लागते. नामाने काय होतं, अंतकरण पवित्र अशा पद्धतीने होतं. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस, बरं का. आणि नामाची तुलना ही अमृताबरोबर त्या ठिकाणी महाराज केलेली आहे. मग जो नाम घेतो महाराज त्याच्या जीवनातलं संकट निघून जातं. अभंगाच्या दुसऱ्या कयाच्या चिंतने निरसेल संकट, कयाच्या निर्शेल संकट तराल दुर्घट बहु सिंधू. महाराज कुठलं संकट आहे व आपल्यावर? महाराज सगळ्यात मोठं संकट माणसाला कोणतं आहे? जन्म आणि मृत्यूचं. तुम्ही म्हणताल जन्माचं संकट, मग आम्ही केक कापला असता. जन्माचं कसं संकट आहे महाराज? तसं पाहिलं तर जन्माचंच संकट आहे. जो जन्माला येतो त्यालाच काय व्हावं लागतं? मरावं लागतं महाराज. आणि असे सगळ्यात मोठं संकट महाराज मृत्यूचं जीवनामध्ये सांगितलेले. जसं आपण काही वेळेला मोटरसायकलवर महाराज निघालो, एखादं कुत्रं महाराज असं असतं, लांबून बघतं आणि दबा धरून बसतं. मोटरसायकल जवळ आली गाडी की ताणायला चालू करतो. तसा काळाचा महाराज स्वभाव आहे. काळ काय करतोय? नुसती अशी पानं उलटतोय. किती दिवस राहिले, किती मिनिट राहिले महाराज. त्याचं गणित मिनिटावर नाही, श्वासावर आहे. माणसा घडी घडी काळ वाटयाची पाये, 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 हे घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाये, 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 घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. महाराज त्या ठिकाणी काळ वाट पाहतोय. दुसरी गोष्ट, इसतन धन की कोण बडाये, देखत नैनो ने मिट्टी मिलाए, आपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, हाड़ जले जैसी लकीर की मोली, बाल जले जैसी घास के पो, कहत कबीरा सुन मेरे दुनिया, आप मुए पीछे डूब गई दुनिया. कबीरजी म्हणतायत बाबा, आप मुए पीछे डूब गई दुनिया. हे शेवटी माणसाच्या आयुष्यातलं महाराज सगळं सत्य आहे. म्हणून जीवनामध्ये पाहिलं तर जो देह देवाने दिलेला आहे त्याची महाराज आपल्याला असं दिलंय का? इतके दिवस गॅरंटी नाही तर वॉरंटी काहीतरी दिली असेल महाराज. गॅरंटी वॉरंटी इतके दिवस काही सांगता येत नाही महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा,
कुणाचा क्षणभंगूर भरोसा आपण देऊ शकत नाही. म्हणून देवाचं नाव काय करायचं, ताबडतोब अशा पद्धतीने घ्यायचं. आणि जर हे नाही केलं तर महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, बाबा जो देवाचं नाव घेत नाही, देवाची भक्ती करीत नाही, बर का, रूपे वैसा का माझा, आथिलेपणी की काजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाडते. बर का, म्हणले या मानवाला कुठल्या गोष्टीचा म्हणतात ज्ञानोबाराय, अभिमान आहे. रूपे का वैसे का माझा, बर का, रूप म्हणजे सुंदरता किंवा वयसे म्हणजे तारुण्यामध्ये आलेलं त्याचं जीवन. या कोणत्या गोष्टीचा त्याला नेमकं कोणत्या गोष्टीचा महाराज त्या ठिकाणी अभिमान अशा पद्धतीचा आहे ज्ञानोबाराय म्हणतात. पुढे म्हणतात, म्हणले जर भक्ती जीवनामध्ये नसेल तर कनेवी न सोपटे, कनसे लागली अथी एक दाटे, काय करावे गोमटे ओसनगरी. जसं ज्वारी पेरली आणि त्या ज्वारीला कणस लागली, परंतु कणस जर भरलीच नाहीत तर त्याला आपण काय म्हणतो, सोपट कणीस म्हणतो. जर लय ज्वारी दाट पिरली तर सोपट होतं, किंवा पाखराने खाल्ली ते जे राहतं महाराज त्याला सोपट म्हणतात. मग त्या ठिकाणी जसं एखादा म्हणू लागला ती ज्वारी भरली नाही आणि म्हणू लागला की किती कणस लागले ते दाट. पुढे म्हणतात, कनेविन सोपटेन कणसे लागले आठे, काय करावे गोमटे वसनगरे. मोठं शहर आहे आणि त्याच्यामध्ये एक माणूस नाही राहिला, काय उपयोग आहे हो. हा ना तरी सरोवर आठले, रानिया दुःख्या दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे. बर का, पुढे म्हणतात की त्या ठिकाणी ना तरी सरोवर आठले. भलं मोठं गावच्या कडेला सरोवर आहे, त्याच्यात एक पाण्याचा टिपका नाही, काय करायचं, ना तरी सरोवर आठले. आणि रानिया दुःखिया दुःखी भेटले. दोन भुकेले माणसं एकमेकाला दोघांनी लांबून पाहिलं, ह्याला वाटलं ह्याच्यापाशी पाणी असन आणि त्याला वाटलं ह्याच्यापाशी भाकरी असन. दोघांनी पाहिलं एकमेकाला, पळू लागले एकमेकाच्या दिशेने, गाठ पडली. रानिया दुःखिया दुःखी भेटले, काही उपयोग नाही. पुढे म्हणतात, तैसे माझ्या भक्तीविन जोडते जे आले पण, आणि आघा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. पुढे म्हणतात की त्या ठिकाणी जसं माझी भक्ती जीवनामध्ये नाही, मग या जगामध्ये दगड काय कमीत का. मग दगडामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय ज्ञानोबाराय म्हणतात की भेद त्या ठिकाणी करावा. म्हणून पुढे त्या ठिकाणी म्हणतात, जर अशी नाही भक्ती केली तर जीवन कसं होतं त्या माणसाचं. पुढे सांगतात की पै हिवराची दाट सावली, आणि सज्जने जैशी वाळिली, आणि तैशी पुण्य डावलून गेली अभक्ता. ते प्रवासाला निघालेला आहे आणि डोक्यावर ऊन मी म्हणतोय महाराज, आणि त्याला दिसलं महाराज एकच झाड, पण सावली चांगली. झाड होतं हिवराचं, त्याच्या खाली बसलं की अंग खाजवतं. पण हिवराची दाट सावली, परंतु सज्जने जैशी वाळिली. सज्जन मनुष्य तो सावली टाकून पुढच्या प्रवासाला लागतो. तैशी पुण्य डावलून गेले अभक्ता. ते जो नामस्मरण करीत नाही, भक्ती करीत नाही, याला पुण्य महाराज सोडून निघून जातात. मग अशांचं जीवन कोणत्या उपयोगाचे, तर निंबोडे या मोडून आला, आणि तो कावळ्याशी सुकाळू झाला. तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाची लागे. जसं लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या लय लागल्या आणि लिंबोळ्या पिकल्या, का कुणाला सुकाळ होतो, कावळ्यांना सुकाळ होतो महाराज. बर का, म्हणून त्या ठिकाणी का षडस खापरी वाढिले, वाढवून रात्री चोहटा सांडिले, ते सुनियाची ऐसे झाले जियापरी. चांगला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला. बर का, म्हणून हा देह म्हणजे पंचपक्वान्न त्या ठिकाणी बुद्धी मानवाला दिलेली आहे. बर का, बाकीच्यांना बुद्धी नाही. बर का, परंतु असा देह मिळून सुद्धा, म्हणजे असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक होऊन सुद्धा रात्री चोहटा सांडिले.
ते काय केलं, सगळं अन्न असं खपरामध्ये घेतलं. ज्ञानोबा म्हणतात असं चौरस्त्याला चोहाट्यावर नेऊन ठेवलं. कुणाच्या उपयोगाचं येते ते? सुनियाची ऐसे झाले जिया परी. सुनिया म्हणजे कुत्र. केवळ त्याच ते खऱ्या अर्थाने खाद्य अशा पद्धतीने होतं. म्हणून तैसे अभक्ताचे जिने आणि जो स्वप्नीही परी सुकृतने संसार दुःखाशी अवंतने उगरिले गा. तसा मनुष्य जर का संसारामध्ये आहे आणि देवाचं नाव घेत नाही, देवाची भक्ती करीत नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याने स्वतःहून त्या ठिकाणी पाप कर्माला आणि आपल्या दुःखाला आमंत्रण दिलेले. भक्तिविना पशु कशाशी वाढला, 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 भक्तिविना पशु कशाशी वाढला. सटविनी नेला कैसा नाही, सटविनी नेला कैसा नाही, सटविनी नेला कैसा नाही, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरमुखी गाता हरपणी चिंता. हे भक्तिविना पशु कशाशी वाढला, सटविनी नेला कैसा नाही, सटविनी नेला कैसा नाही, भक्तिविना पशु कशाशी वाढला, सटविनी नेला कैसा नाही, सटविनी नेला कैसा नाही, कैसा नाही. म्हणून महाराज देवाची भक्ती ही माणसाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. परमार्थामध्ये अनेक साधने देवापर्यंत जाण्याकरता, परंतु त्या साधनामध्ये सारखा बदल होत चालतो. बदल म्हणजे कसा होतो? एक जण महाराज प्रवासाला निघाला, घरून मोटरसायकलवर निघाला बरं का. निघाल्यानंतर मोटरसायकलवर स्टँडवर लावली, तिथून इष्टीत बसला, इष्टीतून पुढच्या प्रवासाला गेला, तिकडून पुन्हा आणखी एक इष्टी बदलली, पुढे गेला, पुन्हा येताना दुसरी इष्टी धरली, त्या इष्टीत बसला, पुन्हा स्टँडवर आला, पुन्हा त्या ठिकाणी मोटरसायकल घेतली, घरापर्यंत आला. त्याला काही वाहनं बदलीत चालावी लागली. तसं बाकीच्या साधनामध्ये पहिल्यांदा कर्म करावं लागतं, कर्माचं रूपांतर निष्काम कर्मामध्ये व्हावं लागतं, पुन्हा कर्म सोडून द्यावं लागतं, उपासनेमध्ये जावं लागतं, पुन्हा निष्काम उपासना त्या ठिकाणी करावी लागते. मग निष्काम कर्म उपासनेने त्या ठिकाणी त्याच्या मनातली पापवासना निघून जाते. चंचलपणा मनातला पापवासनेमुळे निर्माण झालेला निघून जातो. आवरण निवृत्ती करता महाराज तो त्या ठिकाणी अधिकारी होतो, संतांचा बोध त्याला प्राप्त होतो आणि मग मात्र जीवनमुक्त अशा पद्धतीने महावाक्याच्या उपदेशाने होतो. म्हणजे हा प्रवास आला. परंतु नामामध्ये प्रवास नाही महाराज. एक नाम असे की एकदा धरलं की मग मात्र शेवटपर्यंत महाराज ते सोडायचं नाही. त्याच्यामध्ये असे व्यभिचारीपणा चलत नाही, त्याच्यामध्ये हलगर्जीपणा त्या ठिकाणी चलत नाही. एकदा ते घ्यायला चालू केलं की मग मात्र एकविध आम्ही न धरू पालट आणि न संडू ही वाट सापडली. मग मात्र ती वाटच धरून महाराज शेवटपर्यंत चालायचं. त्याला पिपिलिका मार्ग त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. नाम एक ना एक दिवस परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत आणि आपल्या स्वरूपाची ओळख करून दिल्याशिवाय राहणार नाही. हे मनाचं त्या ठिकाणी नामाचं काय हो सामर्थ्य आहे. मग तुम्ही म्हणताल की हे नाम नेमकं आहे कसलं बरं का. तर असे जसा भगवान परमात्मा अविनाशी आहे तसं त्याचं नाव सुद्धा अविनाशीच आहे महाराज.
ओम तत्सदिती सूत्राचे सार आणि कृपेचा सागर पांडुरंग. त्याला ज्या वेळेला ते एक अक्षरामध्ये येतं त्याला वेळेला ते ओंकार स्वरूपामध्ये येतं. ज्या वेळेला ते अक्षरामध्ये येतं त्यावेळेला 2 अक्षर राम कृष्ण हरी 2 अक्षरामध्ये आलं. केशव माधव गोविंद 3 अक्षरामध्ये आलं. याच्यातलं तुम्हाला जे वाटेल ते घ्या. त्या नामाचा जप करीत राहा. काय होतं नामाने? राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता राम होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामची होय जे. राम राम एखादा म्हणू लागला तर महाराज तो राम स्वरूपच अशा पद्धतीने महाराज होतो. हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सकाळांच्या पाया माझं विनवणे, मस्तक चरणी ठेवी तसे, आहो श्रोते वक्ते सकळ ही जन, बरे पारखून बांधा गाठी, फोडिले भंडार धन्याचा हा माल, तेथ मी हमाल भारव आहे. मग नाव कुणीही घेऊ शकतो देवाचं बरं का. लहान असणारा ध्रुवबाळ सुद्धा महाराज त्या ठिकाणी घेऊ शकतो बरं का. लहान असणारा उपमन्यू सुद्धा महाराज एक ग्लासा करता महाराज त्या ठिकाणी नाव घेऊ लागला देवाचा. आणि देव सुद्धा महाराज असा आहे की त्या ठिकाणी नाम घेणारा आवडतो देवाला. मागितलं 1 ग्लास दूध देवाने समुद्रच देऊन टाकला बरं का. आणि ध्रुव बाळाला त्याच्या महाराज सावत्राईने मांडीवरून असं ढकलून दिलं तर बापाच्या खाली पल्ला. रडत रडत गेला महाराज. अवघ्या 6 वर्षाचं वय. स्वतःच्या आईपाशी गेला आणि आईला म्हणाला, म्हणले मला माझ्या वल्लाच्या मांडीवर म्हणले बसता आलं नाही. ती आई म्हणले हे बघ म्हणले अरे मी तरी काय करू. पुन्हा त्या ठिकाणी म्हणले हे बघ अरे म्हणले त्या मार्क्याच्या मांडीवर काय बसतोय. अरे मांडीवरच तुला बसायचं असलं तर म्हणले ह्या भगवान परमात्म्याच्या बस. आणि अरण्यामध्ये महाराज त्या ठिकाणी ध्रुवबाळ गेले. त्या अरण्यातली फळं महाराज खायची आणि देवाचं तप करायचे. पुढे तरी देव भेटेना. शेवटी मग फळं खाणं सोडून दिलं. पाणी प्यायचे आणि वनातला जो झाडाचा वाळलेला पाला असतो तो वाळलेला पाला महाराज खायचे. पुढे पुढे तरीही देव भेटेना. पुन्हा वाळलेला पाला सोडून दिला. शेवटी पाणी पिऊ लागले बरं का. शेवटी तरीही देव भेटला नाही. शेवटी पाणी सोडून दिलं आणि हे जे वायू आहे ह्या वायूचं ग्रहण फक्त करू लागले. परंतु त्या तपाचा महाराज परिणाम असा झाला की देवाला यावंच लागलं. ब्रह्मांड त्या ठिकाणी आग्नीसारखं तप्त झालं. सगळ्यांना त्रास होऊ लागला. सगळी देवदेवता भगवान परमात्म्याकडे गेले. म्हणले तो तुमचा लहान भक्त ध्रुव बाळ काय म्हणतोय म्हणले ते जाऊन पहिलं बघा. त्या ठिकाणी त्याच्या तपाने जे तेज या जगामध्ये वाढलेले ते म्हणले आम्ही सहन करू शकत नाही. त्या ठिकाणी 6 वर्षाचा ध्रुव बाळ सुद्धा देवाचं नाम घेऊ शकतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सुद्धा घेऊ शकतो.
एवढं सामर्थ्य आहे, माणसाने एकतर काय करावं, देवाचं नाव घ्यावं महाराज. नाही ते जमलं तर विचार करावा. काही जण म्हणला आम्ही दररोजच विचार करतो बरं का. एक जण काय करायचा, मारुतीच्या पारावर बसायचा आणि सकाळी दुसऱ्या गावातल्या अशा म्हशी जायच्या आणि म्हशी जाताना एका म्हशीची शिंग अशी गोल आणि तो बसल्या बसल्या मारुतीच्या पारावर विचार करायचा, मी जर अशी उडी मारली आणि त्या म्हशीच्या शिंगात जर माझं डोकं गेलं तर पलीकडे येईल का, मी पलीकडे निघल का, त्या ठिकाणी बसल का, असा विचार महाराज तो करायचा. एक दिवशी महाराज त्याने तसंच केलं. म्हैस यायला बरं का, त्याने मारुतीच्या कट्ट्याहून त्या म्हशीच्या शिंगात महाराज त्या ठिकाणी उडी मारली बरं का. आणि परिणाम म्हैस उधळली बरं का. कसं तरी त्याला सोडवलं महाराज गावकऱ्यांनी. अरे म्हणले म्हशीच्या शिंगात म्हणले डोकं त्या ठिकाणी घालायच्या अगोदर तो विचार करायचा. तो म्हणाला मी 2 महिने विचार करीत होतो म्हणले बरं का. मग असा विचार काही उपयोगाचा नाही. सार आणि आसाराचा विचार त्या ठिकाणी महाराज माणसाने करावा. आणि हा विचार जर त्या ठिकाणी केला तर हा विचारही तुकोबाराय म्हणतात, बाबा दुसऱ्याला नाही तुम्हालाच त्या ठिकाणी करता येतो. तुम्ही कुणाच्या कुळी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जन्मनिया कुळी वाचे स्मरण राम, 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 जन्मनिया
जन्मोनिया कुळी वाचेस्मरे राम धरी हाची नेम अहरनिशे. महाराज मनूपासून मानव झालेले आहेत. माणसाचं मुख्य कुळ हे ऋषिकुळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पवित्र कुळामध्ये बाबा तुझा जन्म झालेला आहे आणि हे त्या ठिकाणी असा जन्म होऊन त्या ठिकाणी तू देवाचं नाव घ्यायला विसरू नको, सारासार विचार करायला त्या ठिकाणी विसरू नको. मग हे सगळं तुकोबाराय आपल्याला का सांगतात हो, तर त्याचं कारण आहे महाराज बरं का. तुकोबाराय का सांगतात तर त्याचं कारण तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे मज दाढीले निरोपा, मला निरोप घेऊन पाठवलेले. तुका म्हणे मज धाडीले निरोपा, मार्ग हाची सोपा सुखरूप. तुमच्याकरता देवाचं नामस्मरण हेच खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने चिंतन आहे. हा मार्ग अशा पद्धतीने आहे. सगळे एकदा मोठ्या प्रेमाने संप्रदायपूर्वक भजन करू महाराज. विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये हे विठोबार कुमाये विठोबार कुमाये बार कुमार कुमाये बार कुमार कुमाये बार कुमार बार कुमार 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 म्हणून महाराज असे जीवनामध्ये नाम कधी घेता येतं. तुम्ही रानात काम करू त्या ठिकाणी लागले तरी देवाचं नाव घेता येतं. एखादा सहज रोडने चालला तरी देवाचं नाव घेऊ शकतो. एखादा आजारी आहे म्हणून त्या ठिकाणी झोपला तोही देवाचं नाव घेऊ शकतो. देवाचं नाव घेणं काय त्या ठिकाणी फार सोपं अशा पद्धतीचं आहे. म्हणून असं देवाचं नाव त्या ठिकाणी जर का एखादा घेऊ लागला तर महाराज असे जो ज्ञानाने त्या ठिकाणी सारासारी विचार करतो, जो लाभ त्याला होणार आहे तो केवळ त्याच्या पुरताच आहे, त्याचा उद्धार होतो. परंतु जो नामस्मरण करतो त्याचा तर उद्धार होतोच महाराज, परंतु त्याला पुन्हा डबल फळ सांगितलेलं आहे, त्याचा उद्धार होतो. आणि ते जे त्याच्या कुळामधले जे पूर्वज आहेत, त्याचे पितर आहेत, त्यांचा सुद्धा उद्धार हा नामाने महाराज होतो. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळी ते उचित, तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, 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 तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत. पावे गावे गीत विठोबाचे, पावे गावे गीत विठोबाचे, दयाच्या चिंताने निर्सेल संकट, दयाच्या चिंताने निर्सेल संकट. पावे गावे गीत विठोबाचे, भावे गावे गीत विठोबाचे,
तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे महाराज. काय होतं महाराज नामाने? ज्ञानोबाराय वर्णन करतात, एरवी दैत्य कुळ साक्षकारे. बर का, दैवी दैत्या आणिले उणे माझे नरसिंहत्व लेणे जयाची या महिमे. भगवान परमात्मा म्हणतात की भक्त प्रल्हादाचं एकतर कुळ आसुर कुळामध्ये जन्म झाला, परंतु माझा नामजप ज्यांनी एवढा केला दैवी दैत्या आणिले उणे. बर का, आसुर कुळच काय, परंतु मोठे स्वर्गातले देवदेवता सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतील एवढा अधिकार त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाने प्राप्त करून घेतला. कशामुळं? तर केवळ माझ्या नामामुळं. आणि पुढे म्हणतात की मला अवतार सुद्धा घ्यावा लागला, माझे नरसिंहत्व लेणे जयाची या महिमे. त्याच्या महिम्यामुळेच मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. हे कशाचं सामर्थ्य आहे हो? तर भगवान परमात्म्याचं नाम घेण्याचं महाराज त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. म्हणून असे की अमृत स्वर्गाचं जसं अमर बनवतं तसं देवाचं नाव सुद्धा महाराज आपल्याला अमृतासारखं त्या ठिकाणी महाराज उपमा त्याला द्यायला हरकत नाही. अमृत पिल्यावर जो लाभ होतो तो नामामृताने महाराज लाभ त्या ठिकाणी होतो. म्हणून या ठिकाणी महाराज अशा ह्या सुंदर सप्ताहाचं समस्त गावकरी मंडळीकडून महाराज आयोजन अशा पद्धतीने महाराज करण्यात आलेलं आहे. आजची जी सेवा आहे यांचे यजमान महाराज श्री प्रफुल्ल बाळासाहेब कदम आणि बाबासाहेब कदम आणि अनिल मामा पारडे यांच्या ह्या माध्यमातून महाराज या ठिकाणी या सेवेचं आयोजन अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी समस्त गावकरी मंडळीने महाराज या ठिकाणी उपस्थिती लावली. सगळ्यांचे या ठिकाणी आभार अशा पद्धतीने व्यक्त करतो. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित अशा पद्धतीने करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.